चला आपण भारतीय राज्यघटना हा टॉपिक बघत होतो आणि त्याच्या पुढचा भाग आपल्याला बघायचा आहे भारतीय संसद। आता भारतीय संसद याच्यामध्ये नक्की कोण कोण येतं तर भारतीय संसदेमध्ये सर्वात प्रथम राष्ट्रपती, नंतर राज्यसभा आणि लोकसभा या तिघांचा समावेश होतो आणि याची कलम पण तुम्हाला सांगितलेली आहे सरळ स र ल म्हणजे भारतीय संसद जर विचार केला तर कलम काय आहे 79 आहे बरोबर। मग राज्यसभेचं कोणत्या कलमाने स्थापना आहे तर कलम 80 नुसार राज्यसभा आणि कलम 81 नुसार काय लोकसभा आहे। सरळ आहे बघा स र ल 79 80 आणि 81। परंतु परीक्षेमध्ये हमखासपणे विचारला जाणारा प्रश्न राज्यसभा हे संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे व द्वितीय सभागृह आहे। वरिष्ठ व द्वितीय हा प्रश्न परीक्षेत विचारला जातो। त्याच्यासोबतच लोकसभेचा प्रश्न विचारला जातो कनिष्ठ व प्रथम। म्हणजे बघा याला वरिष्ठ म्हटलंय पण द्वितीय आहे, याला कनिष्ठ म्हटलंय परंतु हे कसं सभागृह आहे प्रथम आहे। हे निर्वाचित लोकांचं आहे म्हणजे तुम्ही आम्ही निवडणुकीत भाग घेतो बघा लोकसभेची। कधी तुम्ही राज्यसभेच्या निवडणुकीत भाग घेतलाय नाही। राज्यसभेचे सदस्य जे आहेत ते निवडण्याचा अधिकार आपल्याला नाही। याचं आणखी एक वैशिष्ट्य आहे राज्यसभा हे स्थायी सभागृह आहे। कसं सभागृह स्थायी सभागृह आहे परंतु लोकसभा हे अस्थायी सभागृह आहे। अस्थायी सभागृह आहे अस्थायी बरोबर आहे का नाही। स्थायी याचा अर्थ काय जे कधीही विसर्जित होत नाही आणि हे अस्थायी आहे अस्थायी। तर याचा काय विषय आहे तर हा दर 5 वर्षांनी विसर्जित होतो म्हणून याचा अर्थ राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाल आहे पण राज्यसभेचा कार्यकाल नाही। लोकसभेच्या सदस्यांचा कार्यकाल आहे 5 वर्ष आणि त्यांचा लोकसभेचा सुद्धा कार्यकाल किती वर्षाचा आपल्याला दिसतो 5 वर्षाचा आपल्याला दिसतो। आता याच्यानंतरचा विषय आहे की राज्यसभेमध्ये सदस्य किती, राज्यसभेमध्ये किती सदस्य असतात तर 250 सदस्य असतात। राज्यसभेमध्ये किती सदस्य 250 सदस्य। लोकसभेमध्ये किती सदस्य असायला पाहिजे 550। बघा जे 2 सदस्य एक्स्ट्रा वाढायचे ना ते भारतीय राज्यघटनेचा कलम 331 नुसार अँग्लो इंडियन जे होते 2 त्यांची निवड राष्ट्रपती करायचे ते आता रद्द झाले बरोबर आहे का नाही। परीक्षा भिमुख आहे याच्यावरती परीक्षेत प्रश्न विचारले जाऊ शकतात। आता ह्या 250 पैकी बघा राज्यसभेमध्ये 238 जे सदस्य असतात ते सदस्य म्हणजे खासदार हे राज्यांमधून आणि केंद्रशासित प्रदेशांमधून निवडून दिले जातात बरोबर आहे का नाही। परंतु इतर 12 सदस्यांची जी निवड आहे ते राष्ट्रपती राज्यसभेवरती करतात आहे का नाही। एम आर रेखा जया सुषमा आहे ना हे सगळे राष्ट्रपती नियुक्त आहे राज्यसभेवरती बरोबर आहे का नाही। मग 238 अधिक 12 किती 250। याच्यामध्ये सुद्धा बघा 230 सदस्य जे आहेत ते घटक राज्यांतून आणि 20 सदस्य केंद्रशासित प्रदेशांतून। 230 सदस्य कुठून जातात घटक राज्य 530 जे आहेत ते घटक राज्यांतून निवडून दिले जातात आणि इतर 20 सदस्य जे आहेत ते केंद्रशासित प्रदेशांतून निवडून दिले जातात। आता भारतामध्ये किती घटक राज्य आहेत 28 घटक राज्य आहेत आणि केंद्रशासित प्रदेश किती 8। मग त्या 8 केंद्रशासित प्रदेशांतून प्रत्येक ठिकाणाहून नाही तर काही केंद्रशासित प्रदेशांमधून हा आकडा एवढा मोठा नाही तर 13 आकडा आपल्याला तिथं बघायला मिळतो। परंतु सध्या जर विचार केला तर लोकसभेमध्ये 545 सदस्य आहेत आणि त्याच वेळेला सध्या राज्यसभेमध्ये किती सदस्य आहेत असा प्रश्न विचारला तर 245 सदस्य। म्हणजे इकडे पण 5 कमी आहे इकडे पण 5 कमी आहे। 5 कमी असण्याचं कारण भारतामध्ये जो पाकव्याप्त काश्मीर आहे तिथे हे 5 सदस्य लोकसभा आणि राज्यसभेचे प्रतिनिधित्व करणारे यांची निवड कधीच होत नाही म्हणून भारताच्या एकूण सदस्य संख्येमध्ये 5-5 सदस्य दोन्ही ठिकाणी काय आहे मिसिंग आहे कमी आहे। आता हे सदस्य निवडून आल्यानंतर सर्वात महत्वाचा विषय आहे यांचं वय किती असावं। राज्यसभेवरती जर निवडून यायचं असेल तर वयाची किती वर्ष पूर्ण असेल 30 आणि लोकसभेचं निवडून यायचं असेल तर वय किती असायला पाहिजे 25 वय असायला पाहिजे। मग प्रश्न असा येतो की लोकसभेतून निवडून येणारे जो काही प्रमुख जो असेल त्याची पंतप्रधानपदी पण निवड होऊ शकते। मग पंतप्रधान होण्यासाठी वय किती असावं तर 25व्या वर्षी सुद्धा तुम्ही
भारत देशाचे पंतप्रधान होऊ शकतात. त्याच्यासाठी वयाचा क्रायटेरिया जो निवडणुकीसाठी आहे 25चा, तोच क्रायटेरिया आपल्याला पंतप्रधान पदाचा सुद्धा किंवा कुठलाही मंत्री व्हायचा असेल तर तुम्ही ह्या वयात सुद्धा मंत्री होऊ शकता. पण होणार नाही, पण होऊ शकतात ना, लक्षात ठेवा. 25 वर्ष बॅकग्राऊंड लागेल ना आपल्याला. आपले मामा काका किंवा आपले वडील त्या पदावरती असायला पाहिजे, तेव्हाच आपण या एवढ्या वयामध्ये डायरेक्ट पंतप्रधान पण होऊ शकतो. पण हे जे वय आहे हे पंतप्रधान होण्याचं जरी असलं तरी त्या क्रायटेरियात येत नाही. म्हणून हे जे वय आहे 25, लोकसभेचा सदस्य म्हणजे खासदारकीसाठी तुम्हाला वयाची 25 वर्ष पूर्ण असायला पाहिजे. पण राज्यसभेमध्ये मात्र ते वय किती पाहिजे? 30 वर्षाचे असल्यानंतरच तुम्ही याच्यामध्ये भाग घेऊ शकता. आता बघा, राज्यसभेचा कार्यकाल आहे का? नाही. राज्यसभा सदस्यांचा कार्यकाल आहे 6 वर्ष. हे फार महत्वाचा विषय आहे की राज्यसभेचे जे सदस्य आहेत त्यांचा कार्यकाल 6 वर्षाचा असतो, बरोबर आहे. आणि लोकसभाचा कार्यकाल, मग लोकसभेच्या सदस्यांचा कार्यकाल तोही 5 वर्ष असतो. लोकसभेचे सदस्य किती वर्षासाठी निवडून येतात? 5 वर्षासाठी. आणि ऑटोमॅटिक त्यांना कुठे राजीनामा देण्याची आवश्यकता पडत नाही. डायरेक्ट ऑटोमॅटिक कार्यकाल संपला की त्यांचं सदस्यत्व रद्द होतं. परंतु इथं मात्र कार्यकाल 6 वर्षाचा आहे. राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाल 6 वर्ष. राज्यसभेचा कार्यकालच नाही, ते अस्थायी सभागृह आहे. का? कधीही विसर्जित होत नाही. मग हे सदस्य सुद्धा एकाच वेळेस निवृत्त होत नाही. दर 2 वर्षांनी, फार महत्वाची ओळ आहे, परीक्षाभिमुख आहे. अनेकदा परीक्षेत यावरती प्रश्न विचारलेला आहे की राज्यसभेचे सदस्य 2 वर्षांनी 1/3 सदस्य जे आहेत ते काय होतात? निवृत्त होतात. काय होतात? निवृत्त होतात. त्या जागी तेवढ्याच परत सदस्यांची निवड. दर 2 वर्षांनी 1/3 सदस्य निवृत्त होतात. म्हणजे याचा अर्थ दर 2 वर्षांनी 1/3 सदस्य जे आहेत ते पुन्हा नियुक्त केले जातात. हे त्यांचा कार्यकाल फार महत्वाचा. हा कार्यकाल विचारलाच जातो की राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाल किती वर्ष? 6. पण राज्यसभेचा कार्यकाल नाही. तसा लोकसभेचा कार्यकाल 5 वर्ष आणि सदस्यांचा सुद्धा कार्यकाल किती वर्षाचा? 5 वर्षाचा असतो. आता बघा, लोकसभेचं जे काही प्रमुख असतात त्यांना लोकसभा अध्यक्ष म्हणतात. लोकसभेला कोण असतो? अध्यक्ष असतो. आणि या अध्यक्षाची निवड ज्या सदस्य जे निवडून आले त्यांच्यामधूनच केली जाते. लोकसभेचा अध्यक्ष, बरोबर आहे का नाही? परंतु राज्यसभेचा जो अध्यक्ष असतो, राज्यसभा अध्यक्ष किंवा त्याला सभापती असंही म्हटलं जातं, राज्यसभेचा अध्यक्ष हा उपराष्ट्रपतीचा असतो. उपराष्ट्रपती. आणि संविधानाने कलम 64 सांगितलाय की भारताचा उपराष्ट्रपती हाच राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष असेल किंवा प्रमुख असेल आणि त्याचं कार्यकाल सुद्धा 5 वर्षाचा असतो. बघा, उपराष्ट्रपतीचा कार्यकाल किती वर्षाचा आहे? 5 वर्षाचा आहे. म्हणून राज्यसभेचा जो अध्यक्ष म्हणून कामकाज बघतो आणि पगार सुद्धा त्याला अध्यक्ष या नात्यानेच भेटतो. कार्यकाल 5 वर्षाचा आहे, मग अध्यक्ष म्हणून कार्यकाल किती वर्षाचा आहे? 5 वर्षाचा. परंतु यांच्या सदस्यांचा कार्यकाल किती वर्षाचा? 6 वर्षाचा असतो. लोकसभेच्या अध्यक्षाचा कार्यकाल सुद्धा 5 वर्षाचा आहे. म्हणजे तो सदस्याचा कार्यकाल जेवढा आहे तेवढाच लोकसभेच्या अध्यक्षाचा कार्यकाल सुद्धा आपल्याला बघायला मिळतो. परंतु या लोकसभेचा अध्यक्ष एक संयुक्त अधिवेशन होतं. बघा, कलम 108 नुसार लोकसभा आणि राज्यसभा यांचं संयुक्त अधिवेशन होतं. आणि जर संयुक्त अधिवेशन झालं, असं भारतामध्ये आतापर्यंत किती वेळ झालं? 3 वेळ झाले. 3दा संयुक्त अधिवेशन झालं. राज्यसभा आणि लोकसभा यांचं जर एकत्र अधिवेशन झालं तर त्याचा सुद्धा अध्यक्ष लोकसभेचा अध्यक्षच असतो. परीक्षेमध्ये हा प्रश्न 100% तुम्हाला विचारलेला आहे. हाही प्रश्न आलेला आहे. आणि राज्यसभेचे अध्यक्ष कोण असतात? उपराष्ट्रपती. यावरती सुद्धा परीक्षेत अनेकदा प्रश्न विचारलेले आहेत. आता याच्यानंतर आपल्याला बघायचं बघा की याच्यामध्ये जे सदस्य आहेत, कोणत्या राज्यातून किती सदस्य राज्यसभेवर जातात, कोणत्या राज्यातून किती सदस्य लोकसभेवर जातात. आता बघा, लोकसभेचा जर विचार केला तर उत्तर प्रदेश मधून सर्वाधिक 80 सदस्य हे लोकसभेवर निवडून दिले जातात. महाराष्ट्रातून किती निवडून दिले जातात? महाराष्ट्रातून 48 सदस्य हे लोकसभेवरती निवडून दिले जातात. असे बरेच राज्य आहेत. म्हणजे बघा, बिहार मधून पण तुम्हाला 42 सदस्य 40 सदस्य आहेत. पश्चिम बंगाल मधून 42 सदस्य निवडून दिले जातात. प्रत्येक राज्याची सदस्य संख्या जी आहे ती लोकसंख्येवरती अवलंबून आहे आणि ती वेगवेगळी आहे. परंतु सर्वाधिक विचार केला तर उत्तर प्रदेश मधून, महाराष्ट्रातून 48 सदस्य निवडून दिले जातात. आता बघा, लोकसभेमध्ये एक गोष्ट आहे ती म्हणजे आरक्षण.
लोकसभेमध्ये खासदारकीचं आरक्षण असतं, म्हणजे सदस्यांचं आरक्षण असतं. एससी आणि एसटी कॅटेगरीसाठी, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती म्हणजे एससी आणि एसटी साठी आरक्षण आहे भारतामध्ये लोकसभेचं. किती इथे बघा, लोकसभेचे अनुसूचित जातीसाठी 84 आणि अनुसूचित जमातीचे 47 अशा एकूण 131 जागा राखीव आहेत लोकसभेमध्ये बरं का. परंतु राज्यसभेचा विचार केला तर तिथं राखीव पद एससी एसटी कॅटेगरीसाठी नसतात, पण इथं असतात. याच्यापैकी बघा, मग महाराष्ट्रात सुद्धा एससी प्लस एसटी म्हणजे अनुसूचित जाती आणि जमातीच्या काही जागा राखीव आहेत. त्या या 131 पैकीच आहेत. म्हणजे एससीच्या 5 आणि एसटीच्या 4 एवढ्या जागा आपल्याला राखीव दिसतात. बघा, एसटी म्हणजे अनुसूचित जमाती. कोणत्या कोणत्या जागा लोकसभेच्या ज्या आहेत ते एसटी साठी राखीव आहेत, तर नंदुरबार, पालघर, दिंडोरी आणि गडचिरोली या 4 जागा ज्या आहेत त्या अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत. एसटी साठी पण आहेत, म्हणजे शिर्डी, रामटेक, लातूर आहे का नाही. यस, त्याच्याबरोबरच अजून अमरावती, या सोलापूर, या सगळ्या जागा एससी कॅटेगरीसाठी महाराष्ट्रात राखीव आहे. पण महाराष्ट्राच्या एकूण जागा किती आहेत? 48. या 48 पैकीच या 9 जागा आहेत का ज्या राखीव आहेत एससी आणि एसटी साठी, आणि याच 9 जागा 131 पैकी आहेत. म्हणजे अनुसूचित जाती आणि जमातींना लोकसभेमध्ये आरक्षण आहे. याचा भारतीय राज्यघटना कलम आहे 330. बरोबर आहे का नाही. असंच आरक्षण विधानसभेला सुद्धा आहे भारतीय राज्यघटना कलम 332 नुसार. बरोबर. अँग्लो इंडियनचं होतं 331 नुसार, ते आता रद्द झालेलं आहे. राष्ट्रपती नियुक्त करायचे लोकसभेमध्ये की अँग्लो इंडियन जमातीस पुरेसं प्रतिनिधित्व मिळालं नाही तर त्यांच्या सदस्यांची निवड केली जाईल, 2 सदस्यांची. ती आता रद्द झाल्यामुळे आता एकूण सदस्य संख्या 550 आपल्याला दिसते. इकडे मात्र कुठलंही आरक्षण नाही, परंतु इथं सुद्धा उत्तर प्रदेश या राज्यातून सर्वाधिक 31 सदस्यांची निवड राज्यसभेवर केली जाते. महाराष्ट्रातून किती सदस्य निवडून दिले जातात? 19. किती? परीक्षेमध्ये हमखास प्रश्न येतो, महाराष्ट्रातून लोकसभेवर किती सदस्य निवडून दिले जातात? 48. आणि प्रश्न हाही येतो, महाराष्ट्रातून राज्यसभेवर किती सदस्यांची निवड केली? 19. आता नवीन प्रश्न येतो, आता प्रश्न येतो, महाराष्ट्रातून संसदेवरती किती सदस्यांची निवड केली जाते? आता प्रश्न असा आहे, संसद म्हणजे राज्यसभा आणि लोकसभा, म्हणजे याचा अर्थ राज्यसभेची 19 आणि लोकसभेचे 48 असे दोन्ही मिळून किती? 67 खासदार किंवा लोकसभा आणि राज्यसभा दोघां मिळून 67 सदस्यांची निवड जी आहे ती संसदेवरती किंवा लोकसभा राज्यसभा दोन्ही मिळून केली जाते. आता बघा, हा जो लोकसभेचा अध्यक्ष आहे हा तिथं आलेल्या सर्व सदस्यांना समजा प्रश्न विचारायचे असतील, काही विधेयक मांडायचं असेल तर तिथं प्रमुख कोण असतो? लोकसभेचा अध्यक्ष. राज्यसभेमध्ये मात्र उपराष्ट्रपती असतो. उपराष्ट्रपतीला 4 लाख रुपये मानधन आहे, वेतन व भत्ते, परंतु त्याला ते वेतन व भत्ते हे राज्यसभेचा अध्यक्ष या नात्यानेच मिळत असते. अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्याच्यावरती आपल्याला अभ्यास करायला लागतो, परंतु या परीक्षाभिमुख गोष्टी आहेत. पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक, वन विभाग अशा बऱ्याच परीक्षा आपल्या समोर आहेत. या सर्व परीक्षांना ज्या प्रश्न विचारले जातात लोकसभा आणि राज्यसभेवरती, याच्यावरतीच आधारित तुम्हाला परीक्षेत प्रश्न विचारले जातात. पुढील भागामध्ये आपण विधानसभा आणि विधान परिषद हा टॉपिकही बघणार आहोत. धन्यवाद. लिहा.